कालिदास कोळंबकर व्यक्ती चांगली आहे. महाविकास आघाडी माझं नेहमीचं मत आहे BSP ला जातं. काँग्रेसच निवडून येणार, पण आम्हाला भाजप नको आहे. आम्हाला वाटते महाविकास आघाडी यायला पाहिजे की मुश्किल आहे वाटतं. विधानसभा निवडणुकीचा प्रचार जो आहे तो टोकाला पोहोचू लागलेला आहे. रंगत जी आहे ती वाढताना पाहायला मिळते. आता आपण आहोत वर्धा मतदारसंघामध्ये आणि हा मतदारसंघ जर पाहिला तर आगळा वेगळा आहे. या मतदारसंघातून तब्बल 8 वेळा सलग भाजपचे उमेदवार कालिदास कोळंबकर हे निवडून आलेले आहेत. ते पहिले शिवसेनेतून निवडून आले, काँग्रेसमधून निवडून आले आणि आता जे आहे ते भाजपकडनं निवडून येतील का हा प्रश्न आहे. आणि त्यांच्या समोर जे आहे त्या ठाकरे गटाच्या श्रद्धा जाधव ह्या सुद्धा उभ्या आहेत. त्यामुळे दोघांमध्ये टफ फाईट पाहायला मिळते. मात्र ह्या सगळ्या मतदारसंघामध्ये अनेक महत्वाचे मुद्दे आहेत. त्यामध्ये पुनर्विकासाचा हा मुद्दा जो आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे. त्यामध्ये पोलिसांची वसाहत असेल, नायगावच्या वसाहती असेल, अशा अनेक वसाहती आहेत का ज्यांचा पुनर्विकास होणं अपेक्षित आहे. आणि गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न समोर आहे. त्यामुळे पुन्हा एकदा 9व्या वेळेत जे आहे ते कालिदास कोळंबकर बाजी मारणार का श्रद्धा जाधव ज्या आहेत त्या यांना आव्हान देणार हे पाहणं महत्वाचं आहे. हे जाणून घेण्यासाठी दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराच्या नेमक्या काय भूमिका आहेत, काय मुद्दे आहेत आणि सर्वसामान्य रहिवाशांना नेमकं मतदारांना काय वाटतंय हे आपण जाणून घेणार आहोत. रंगत वाढत चाललेली आहे. तुमच्या समोर मशाल आहे, श्रद्धा जाधव आहे. किती मोठं आव्हान आहे? मला एवढंच सांगायचं, 1990ला मी ह्या नायगाव विभागाचा आमदार झालो. अनेक प्रसंग माझ्यावरती आले आणि हे प्रसंग तुम्हाला सुद्धा माहिती आहेत. परंतु कालिदास कोळंबकर कुठेही कमी पडला नाही. आव्हानं कोणाला द्यायची असतात. एखादा नवीन कोण असेल, इच्छुक असेल, त्याला आव्हानं द्या. कालिदास कोळंबकर तुमच्या समोर आहे. किती मोठं आव्हान आहे? नाही, आव्हान अजिबात नाहीये. कारण कोणी स्ट्रॉंग उमेदवार जर समोर असेल विरोधी तर ते आव्हान असतं. कोणी स्ट्रॉंग नसेलच तर आव्हान असू शकत नाही. एवढ्या वर्षाचा बॅट्समन आज 8वी टर्म करतोय आणि उद्याच्या 24च्या बॅटिंग आम्ही गिनीज बुकात जातोय. अशा व्यक्तीला आव्हान करणं हे माझ्या मते तरी चुकीचं आहे. बघा, आमचे अनिल देसाई साहेब खासदार ते सुद्धा कुणाला वाटत होतं का, पण आले की नाही निवडून? आले ना निवडून. आणि मला माहिती आहे की माझ्या मतदारांवरती, माझ्या मतदात्यांवरती विश्वास आहे. आता त्यांनीच ठरवलंय की आता बदल करायचा आहे म्हणून. किती विश्वास आहे गिनीज बुकामध्ये नोंद होईल? 101% का 110% पण माझी हा विश्वास आहे माझा. गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड करायचं असेल तर त्याचा क्रायटेरिया काय आहे, त्याचे निकष काय आहेत? आपल्याकडे सांगोल्याचे गणपतराव देशमुख साहेब आमदार ते 11 वेळा निवडून आलेत. हे मी लोकांना फसवायचे धंदे नाहीत काय? म्हणणं आहे का एक त्यांचा गॅप आहे त्यामुळे सलग मी असला तरी एकाच पक्षात आहे. गिनीज बुकामध्ये असंच रेकॉर्ड होत नाही. त्याला त्याचे निकष फार कडक असतात. पूर्वीचे शिवसैनिक आहात, आता तुमच्या पुढे सुद्धा शिवसैनिक आहेत. किती हे असणार आहे? कारण आपण पाहतोय की शिवसेना फुटली, त्यानंतरची ही पहिली निवडणूक आहे. त्यामुळे सहानुभूती वगैरे सगळा प्रश्न आहे समोर. तुम्हाला मी एवढंच सांगतो, देवेंद्रजी साहेबांच्या पुण्याईने मी बीजेपीमध्ये आहे. जे आहे ते आहेच. बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये मी एवढंच सांगू शकतो की आई वडिलांनी जन्म दिला, पण राजकीय जन्म हा बाळासाहेबांनी दिला. आणि अशा परिस्थितीमध्ये बाळासाहेबांनी आयुष्यामध्ये विसरू शकत नाही. मी हाऊसमध्ये सुद्धा हे शब्द सांगितले महाराष्ट्राला की बाळासाहेबांच्या विचाराचा कालिदास कोळंबकर आहे. हा बीजेपी पक्षामध्ये मी आलो, माझ्या नायगावच्या जनतेची 5 कामं होती आणि ह्या 5 कामांसाठी देवेंद्रजीने मला शब्द दिला. मला सांगतं कालिदास काळजी करू नको, ही 5 कामं मी करून देईन. आणि त्या पद्धतीने साहेबांनी ही 5 कामं माझी केली. कोणती 5 कामं आहेत? 5 कामं: पोलीस हाऊसिंग, बीडीचा डेव्हलपमेंट, 92 एकर जमिनी वगैरे. काय मुद्दे? प्रश्न आमच्या उद्धव साहेबांनी आणि आदित्य साहेबांनी मागे लावलाय. उकडचा दुसऱ्याच्या बापाला आपला बाप म्हणायची आमची पद्धत नाही. दुसऱ्या मुख्यमंत्र्यांनी, आमचे मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव साहेब असताना पोलिसांचा प्रश्न हे काही हे लोकांना माहिती नाहीये? इतक्या वर्षात का नाही झालं? काँग्रेसचं सरकार होतं, भाजपचं सरकार होतं, तेव्हा का नाही केलं? गिरणी कामगारांना एपीएसआय वाढवून द्या. गिरणी कामगारांच्या चाळींच्या रहिवाशांना वाढवून द्या. भीमज्योत. आणि या नायगाव विभागामध्ये स्विमिंग पूल नव्हता.
हा कामगार भाग आहे आणि ह्या भागातील मुलं शिवाजी पार्क इतर ठिकाणी जायची, पण त्यांना इथे हक्काचं स्विमिंग पूल नव्हतं. तेही नाही म्हणते तर 25 ते 30 कोटीचं स्विमिंग पूल मी माझ्या बॉम्बे डँकच्या गार्डनमध्ये पास केलंय. आचारसंहिता संपल्यानंतर ते काम चालू होईल. म्हणजे काय किती खोटं बोलावं, त्याला काही लिमिट तरी आहे की नाही. त्यामुळे लोक आता खुळी राहिलेली नाहीत, लोक वेडी राहिलेली नाहीत. त्यांना माहिती आहे नक्की काय करायचंय. पुनर्विकासाचा प्रश्न आजूबाजूच्या जरा स्लममध्ये जा बरं. एसआरएचे प्रश्न 15-15, 20-20 वर्ष रखडलेले आहेत. आता प्रचारात नेमके काय मुद्दे तुमच्या समोर? प्रचाराचाच मी जनतेसमोर जात आहे. मला गिनीज बुकात जाऊ दे, एवढी वर्ष मी तुमची सेवा करतोय. आणि एक माझं स्वप्न होतं, माझ्या ध्यानीमनी नसताना सुद्धा मी इथपर्यंत आलोय. आता इथपर्यंत आलो तर गिनीज बुकात का जाऊ नये. आणि माझी शेवटची बॅटिंग आहे. मला देवेंद्रजी 10 टर्म सांगताय, पण मी 9 टर्म सांगतोय. जे आहे ते आहेच. आणि ह्या 9 टर्म मध्ये मला गिनीज बुकात जायचं आहे. आणि जी धावाधाव आज माझी चालू आहे ती फक्त एवढ्याचसाठी की जास्तीत जास्त रीडिंग कसं घेता येईल आणि ते कायमचं तिथे रेकॉर्डवरती ठेवता येईल ह्यासाठी मी धावतोय. बाकी काय शिवसेना फुटली याचा किती परिणाम तुम्ही लोकांना भेटताय, काय जाणवतोय? अजिबात नाही. माझ्या वडाळा विधानसभामध्ये शिवसेना फुटली त्याचा परिणाम जराही नाहीये. आपण माझ्याबरोबर फिरा. लोकमत काय आहे ते. मला सहानुभूती आहे का लोकांची? सहानुभूती कशासाठी? मी लढणारी आहे. मी रडणारी नाहीये. पक्षाच्या संदर्भात पक्षाच्या संदर्भात सहानुभूती नाही. उद्धवजींवरती जो अन्याय झाला त्याची चीड आहे. समोर मशाल आहे. उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे यांच्या सुद्धा सभा होतील, यांच्या सुद्धा प्रचाराला इथे येतील. बघा, एक तुम्हाला सांगतो, माझ्या बाबतीत मातोश्रीला सुद्धा चांगला अनुभव आला. मी काही बोलू शकत नाही जास्त. कोणावर टीका करणं हा माझा धर्म नाही आहे. कारण शेवटी किती झालं तरी मी बाळासाहेबांचा चाहता आहे. म्हणजे तेवढंच निमित्त नको. आयुष्यभर ज्याने राजकीय जन्म दिला त्या व्यक्तीला तर मी विसरू शकत नाही. एवढंच मी तुम्हाला सांगतो. मी निवडून आले याच्यावर तुम्हाला ठाम विश्वास आहे? खात्री आहे 100%. बघा, मी 100% म्हटलं, 101% म्हणतात. तुमचे नेते उद्धव ठाकरे असतील किंवा मातोश्रीवर सध्या खूप काही टीका करतात. त्याचे माझे नेते देवेंद्रजी आहेत, जे आहेत ते आहेच. आणि आधीचे माझे बाळासाहेब आहेत. बस त्यांच्यासोबत तुम्ही सगळा राजकीय प्रवास केला. ते नारायण राणे. माझ्या ह्याच्यानंतर माझा नेता कोण नाही आहे. मी कधी कोणालाही जय महाराष्ट्र बोलतो तो बाळासाहेबांचा जय महाराष्ट्र बोलतो. एवढं लक्षात ठेवा. वडाळा मतदारसंघातून जी आहे ती मोठी चुरस आहे. पुन्हा एकदा या मतदारसंघावरती कोणाचा झेंडा फडकणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आपण स्थानिकांकडे जाणून घेऊया काय नेमकी मतं आहेत. काका, प्रचार सुरू आहे, मतदान जवळ आलेलं आहे, काय वाटतंय कोणाची हवा या मतदारसंघामध्ये? महाविकास आघाडी. कोण उमेदवार निवडून येईल? सौ श्रद्धा श्रीधर जाधव. काय नेमकं म्हणजे कालिदास कोळंबकर 8 टर्म राहिलेले आहे, 9वी टर्म आहे, कुठल्या मुद्द्यांवरती येतील? 8 वेळेला निवडून आलेला आमदार या वडाळा विधानसभेमध्ये बघा तुम्ही स्वतः काय केली प्रगती. यांनी डेव्हलपमेंटला प्रत्येक ठिकाणी खो घातला. काय डेव्हलपमेंट झालेलं नाही. नाही, देव कुठे पण खो घालायचंच काम केलं त्यांनी. कुणालाही त्यांनी, आता इथे मुलं बेरोजगार आहेत, त्यांना काय दिलं त्यांनी? फक्त संडास आणि लादी. त्यांचं म्हणणं आहे की 5 मोठ्या योजना डेव्हलपमेंट आणली, पोलिसांची घरं आणली, स्विमिंग टँक आणला. कुठे आणला? कुठे आणला? पोलिसांची घरं कुठे आणली? अहो, हे उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेला हे प्रोजेक्ट झालेला आहे. काय आणि मुंबईमध्ये या बिडीचा इथल्या पोलीसवाल्यांना घरं मिळणार हे त्यांनी डिक्लेअर केलं. काय वातावरण? प्रचार सुरू आहे, कोण निवडून येईल? कोण निवडून येईल असं काहीच नाहीये इथे. म्हणजे जसं नेहमीच्या वातावरणात असतं तसला काही तो प्रकार दिसत नाही. मतदान मी माझ्या याला करतो. आता मी माझं नेहमीचं मत आहे BSPला जातं. आता BSP व्यतिरिक्त मी कोणाला मत करत नाही. आता इथलं वातावरण मी बघत पण नाही. लोकांना ह्या वेळेला मत म्हणजे बदल पाहिजे. भाजपला लोक कंटाळलेत.
काँग्रेस पाहिजे, बस काँग्रेसच निवडून येणार, बस बाकी काय नाही. कालिदास कोळंबकर 8 वेळा निवडून आले, ते म्हणतात आता मला रेकॉर्ड करायचं 9व्या वेळी. नाही 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 आता म्हातार झाले शेवटी, आता शेर पण म्हातारा होतो ना शेवटी, आता झालं संपलं त्यांचं. आता आम्हाला कालिदास कोळंबकर व्यक्ती चांगली आहे, पण आम्हाला भाजप नको आहे. का भाजप नकोय? नाही 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 भाजप सारखी चोर लबाड पार्टी आम्हाला नको आहे. ती काँग्रेस चांगली आहे. हे काँग्रेस चांगले आहे. एकाच असे आहेत ते बोलतात भाजप आणि काँग्रेस एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत. त्या इथे गोरगरिबांचं काही होत नाही. भाजप एकदम डॅमेज आहे, एकदम बँड. काय दिलं भाजपने दाखवा, सगळं आपल्या भारताची वाट लावून टाकली, लुटून लुटून खाल्लं सगळं. प्रचार सुरू आहे, विधानसभेची निवडणूक चालू आहे, कोण निवडून येईल? आता काही सांगू शकत नाही ते आम्ही. तुमचे मुद्दे काय आहेत? कुठल्या मुद्द्यांवर तुम्ही मतदान करणार आहे? आता आम्ही आता काय, आता महागाईच्या याच्यावर आहे, काय आहे त्याच्यावर हे करणार. मोदींची लाट आहे, परत आता वाटतंय तुम्हाला मोदींची लाट आहे? काय सांगू शकत नाही. आता कोणाचं कोणाला देईल हे थोडी आम्हाला माहिती आहे. तर आम्ही स्वतःच सांगू, दुसऱ्याचं काय सांगणार. तुम्हाला काय वाटतंय? बघूया आता काय चाललंय ते बघा. महागाई किती काय, आता कोण चांगलं करेल ते ये. महागाई वाढली आहे. हा मग किती महागाई, आता ही भाजी 40 रुपये. पण आता सरकारने 1500 रुपये दिलेत ना लाडकी बहीण योजना. माझं नाही, मी नाही घेत, आम्हाला नाही. तुम्हाला नाही मिळाले का? नाही, मी भरलाच नाही फॉर्म. हा म्हणजे राहून गेला की मुद्दाम भरला नाही? नाही भरला नाही फॉर्म. राहून आमचं हे नाही ना, लागतं काय नाही काय, ते नाही भरला. सरकारने खूप साऱ्या योजना जाहीर केलेल्या आहेत, किती तुम्हाला मिळाल्या? नाही अजिबात नाही, काहीच नाही. इकडे कालिदा सांगता येत नाही. पण महाविकास महायुती त्या मला वाटते महाविकास आघाडी यायला पाहिजे. कशामुळे, काय मुद्द्यांमुळे? युतीचं जे चाललंय ते काय बरोबर चाललेलं नाही. सारे तोडफोडीचं राजकारण आम्हाला पसंत नाही, सामान्य नागरिकाला पसंत नाहीये. कालिदास कोळंबकर हे 8 वेळा निवडून आले, 9व्यांदा हॅट्रिक. निवडून आलेले आहे ते येणार, येतीलच असं वाटते. लाडकी बहीण योजना तुम्हाला पैसे मिळाले का? 1500 रुपये पैसे मिळाले, पण पैसे मिळाले 1500 रुपये मिळाले. तेलाचा डबा झाला 2300 रुपये. लाईट बिल वाढलं. हा मग महाविकास आघाडी की महायुती? आता ते सांगू शकत नाही, कोणाला द्यायचं, कोण येईल ते काही सांगू शकत नाही. तर तुमचं जेवढं बहिणी प्रेम उतू जात आहे, तर तुम्ही आपल्या खिशातले 10-10 लाख रुपये द्या. प्रत्येक नेत्याने 10-10 लाख रुपये दिले तर किती पैसे होणार? इथं काय नेमकं महायुती की महाविकास आघाडी? एवढं तर आयडिया सांगू शकत नाही, पण एक कोणाच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक डाऊट आहे की मुश्किल आहे वाटतं. हा महायुतीसाठी. आता आपण मनामध्ये डाऊट आहे, महायुतीसाठी मुश्किल आहे असं इथले जे छोटे मोठे व्यापारी आहे यांच्याकडनं प्रतिक्रिया मिळताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन प्रशांत माने, सरासुरने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.